अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या कोणाला दाखवता सुद्धा येत नाहीत. आणि जीवनात काही वेळा अशी वेळ येते की आपल्याला कोणाला समजून घेता सुद्धा येत नाही आणि कोणी आपल्याला सुद्धा समजून घेत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. स्वामी म्हणतात तू आज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि तुझं मन शांत कर. तू आज या संदेशाला पूर्ण बघ, या संदेशाला लाईक कर, या संदेशाच्या खाली श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष कर आणि मन शांतपूर्वक ठेवून हा संदेश ऐक. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्यात आत्मविश्वास असावा लागतो. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्या नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांना पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. अडचणी ही जीवनाची एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणीवर मात करून आपण आपल्याला उंच शिखरावर गाठायचं आहे. स्वामी सांगतात सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनाची नवीन ऊर्जा निर्माण होते. सकारात्मक विचार हे आपल्या जीवनात मोठ्या मोठ्या अडचणी दूर करतात. जो व्यक्ती सकारात्मकतेने विचार करून आपल्या जीवनात पुढे चालतो असा व्यक्ती जीवनात कधीच खचत नाही. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करा. लक्षवेधी वाणासारखे आपले प्रयत्न निरंतर आणि केंद्रित असावे. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावर नेणारा एक शिक्षण आहे. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील सर्वात उत्तम साथीदार आहे. कठीण काळात सुद्धा आशावादी राहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती ही तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. हा नवीन सुरुवातीचा संधीचा आहे. आत्मसृष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्यांना त्या माध्यमातून तुम्ही यशस्वी व्हा. अडथळी आणि अपयश हे यशाच्या मार्गावर केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरका. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हाने नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तुलने करणे सोडा. आपल्या यशाची आपल्याला सर्वात प्रगतशील तुलना आहे. प्रत्येक दिवस हा आपल्या यशाचा आणि स्वप्नांचा एक नवा पाऊल टाकणारा असला हवा. आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे. आज वेळ वाया घालवू नका. आपल्या अंतरात्म्याचे आव्हान करा आणि तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात. त्यांच्याशी लढा आणि आपल्या संपन्नाची राखण करा. स्वप्ने ही तुमच्या विश्वासाची भाषा आहे. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनात खरे अर्थ शोधा. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या ध्येयाचा आणि आपल्या संकल्पनाची परीक्षा घेणारा असतो. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कधीही उदासपणा ठेवू नका. सदैव आनंदी राहा. स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावर एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा. त्यांना स्वप्नांशिवाय यश नाही आणि यश हे स्वप्नांशिवाय अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हारत नाही. यशस्वी व्यक्ती ती आहे जे प्रत्येक पराभवात काहीतरी नवीन शिकते. यश मिळण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही. त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाच्या मार्गावर चालत राहा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते साकार करा.
सततच्या प्रयत्नाशिवाय यश हे आपल्याला कधी मिळत नाही. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु अति असलेला संतोष हा त्याच्या आव्हानांचा मूल्याचा असतो. यश हे केवळ परिस्थितीवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर सुद्धा अवलंबून असते. आपण कोणत्या व्यक्तीला कशा प्रकारे प्रतिसाद देतो यावर सुद्धा आपले यश असते. यश ही एक प्रवास आहे, निशक नाही. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. असफलता ही यशाच्या मार्गावर एक पाठशाला आहे. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकून आपल्याला ध्येयाकडे जाण्यासाठी मदत घ्यायची असते. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश हे जीवनाचे दोन बाजू आहे. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दृढ सामना करून पुढे जायचं असते. स्वतःला वेळोवेळी आव्हान देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलणे होय. संघर्ष हे यशाच्या स्वप्नांचा एक मोठा विजय आहे. जेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीत यश पाहिजे आहे, तेव्हा आपल्याला मेहनत करावी लागते. आपल्याला आत्मविश्वास असतो, तो कधीही हरू देऊ नका. यश हे आत्मविश्वास आणि कठीण परिश्रमाच्या संगमातून जन्माला येते. यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला एक नवीन क्षणाची संधी असते. त्या नवीन संधीचं सोनं करा. आयुष्यात सदैव पुढे जा. स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा. आपल्या कृती आणि निर्णयामध्ये स्वतःला सशक्त करा. प्रत्येक कठीणाई आपल्याला मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. व्यक्तीला त्याच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींचा ध्यान ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचं असेल, तर तुम्हाला नक्की आयुष्यामध्ये सदैव स्वावलंबी व्हावं लागेल. संघर्षाच्या या रानात तू एक वीर योद्धा आहे. तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर तू कोणतेही युद्ध जिंकू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक पाऊलखुणामध्ये एक नवीन शिकवण आहे. त्या माध्यमातून तू आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. कधीकधी जीवन हे एक कोडे वाटते, पण तुझ्या आत्मविश्वासाने तू प्रत्येक कोड्याचे उत्तर शोधू शकतो. जीवन एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद आणि दुःख दोन्हीही आहे. पण तू तुझ्या ध्येयाने आणि साह्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतो. जीवनातील प्रत्येक अडचण ही एक नवी संधी आहे. त्याचा सामना करण्यासाठी तुझ्यावर आत्मविश्वासाची गरज आहे. आम्ही म्हणतात, बाळा, तू तुझ्या आत्मविश्वासाला कधी एकटा समजू नको. तू फक्त आत्मविश्वास ठेव. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आयुष्याच्या या मार्गावर आशा ही तुझी साथीदार आहे. तिच्या बळावर तू प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो. आयुष्य हे एक मित्र आहे, ज्यात तू तुझ्या रंगांनी सजवू शकतो. त्या संघर्षाच्या रंगणातून तू चरित्र उजळून टाकू शकतो. जीवनाचा रंग नवा चढ उतारात आहे. तू लक्षात ठेव, तुझ्या जीवनात जे काही अडचण आहे, त्यात एक सर्वात मोठा तुला जे संधी देणार आहे, तो फक्त तुझा आत्मविश्वास आहे. तुझ्या आत्मविश्वासापेक्षा मोठा तुझा कोणताही साथीदार नाही. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आज कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून पुढे जाईल, त्याच्या आयुष्यात सदैव चमत्कार घडतील. स्वामी स्वतः त्याला दर्शन देतील. श्री स्वामी समर्थ.